सागर धस अपघातात ड्रिंक अँड ड्राईव्हची कोणतीही शक्यता नाही असं आमदार सुरेश धस यांनी छातीठोकपणे सांगितलंय। भाजपा आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर धसवर गुन्हा दाखल झालाय। अहिल्यानगर येथे सागर धस यांच्या गाडीच्या अपघातात नितीन शेळके या 34 वर्षीय हॉटेल व्यावसायिकाचा मृत्यू झाला। गुन्हा दाखल झाल्यावर सागर धस यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली आणि जामिनावर त्यांची सुटकाही झाली आहे। अपघातानंतर सागर धस यांनी स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन घटनेची माहिती दिली। ड्रिंक अँड ड्राईव्हची ही केस आहे अशी एक चर्चा सुरू आहे, सत्यता काय? माझा मुलगा सुपारी सुद्धा खात नाही, त्याच्यामुळं ड्रिंक अँड ड्रायव्हर हे फार लांब राहिलं। मी स्वतः माझ्या मुलाला सांगितलं की बाबा तू तिथंच थांब, रीतसर काय असेल ते संपूर्ण कारवाई झाली पाहिजे आणि त्याच्यानंतरच तू तिथून निघ। त्यांचं माझ्या मुलाचं ड्रायव्हरचं ब्लड सॅम्पल पारनेर या गावी घेण्यात आलंय। विनाकारण गैरसमज असतात, कुठलं दबाव वापरण्याची किंवा कशाची मी त्या जिल्ह्याच्या एसपींना फोन केलेला नाही, ना तिथल्या कोणाला इतरांना फोन केलेला नाही। रीतसर कारवाई जी आहे ते झालेली आहे। दुर्दैवानं तो ॲक्सिडेंट जो आहे तो घडलेला आहे। दरम्यान हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे आपण जाणून घेऊया। अपघात नेमका कसा घडला? सागर धस सोमवारी रात्री पुण्याहून नगरकडे MH232929 या कारने येत होता। रात्री 10:30च्या सुमारास नितीन शेळके हे MH16 DJ 3765 या बाईकवरून घरी चालले होते। नगर पुणे रस्ता ओलांडताना सागर चालवत असलेल्या भरधाव कारने शेळकेंना जोरदार धडक दिली। त्यात कार खाली चिरडल्यामुळे शेळके यांचा जागीच मृत्यू झाला। नितीन यांचे चुलत भाऊ स्वप्नील शेळके हे जोशी वडेवाले इथे त्यांची वाट पाहत होते। घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली। जखमी अवस्थेतील नितीन यांना उपचारासाठी सुपा इथल्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता।